ही मूर्ती तयार करण्यासाठी 50 कामगारांना 18 महिने काम करावं लागले. ही आहे प्रसिद्ध चिन्मय गणाधीश गणेश प्रतिमा. तर मित्रांनो, ज्योतिबावरून फक्त 10 ते 15 किलोमीटर वरती हे ठिकाण आहे. कोल्हापूर जवळ असलेली ही गणेशाची भव्य मूर्ती इतकी विशाल आहे की ती राष्ट्रीय महामार्गावरूनही सहज दिसते. ही मूर्ती एवढी भव्य आहे की समोरच्या हायवेने येणाऱ्या जाणाऱ्या गाडीमधूनही दिसून येते. तब्बल 50 कुशल कारागीर आणि 18 महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर साकारलेली ही प्रतिमा नेमकी किती उंच आहे आणि तिच्या मागचा इतिहास काय आहे, चला आज जाणून घेऊया. आपण सध्या आलो आहोत कोल्हापूर जवळील टोप संभापूर येथील चिन्मय संदीपनी आश्रमात. इथे विराजमान आहेत चिन्मय गणाधीश, एक भव्य गणेश मूर्ती जी तिच्या आकारामुळे देशभरातील भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते. सर्वात मोठा गणपती मानला जातो. तर आता आपण आलोय तिथं आणि समोर जायला तुम्ही ही छोटीशी अशी पायऱ्यांची वाट पाहू शकताय. या पायऱ्यात चढून जसं वरती आपण जाईल तसं तो गणपती आपल्याला दिसू लागतोय. इथं आल्यानंतर एकदम छान असं वाटतंय. एकदम भव्य असं ही प्रतिकृती तयार केलेली आहे गणपतीची. तर तुम्ही पाहू शकताय जसं वर जाईल तसं आपण हा गणपती आपल्याला दिसायला चालू होतोय. ही भव्य गणेश मूर्ती 2001 साली चिन्मय मिशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उभारण्यात आली. या प्रकल्पामागचा उद्देश फक्त मोठी मूर्ती उभारणे नव्हता, तर हजारो भक्तांच्या सामूहिक श्रद्धेचं प्रतीक निर्माण करणं हा होता. गणपतीला जायला छोट्याशा अशा सुंदर बगीच्याच्या वाटेवरून आपल्याला जायला लागतंय आणि समोर तुम्ही बघू शकताय जसं पुढे जाईल तसा गणपतीचा चेहरा आपल्याला दिसू लागतोय. आत काय आहे आणि हजारो भाविक इथे काय येतात? या संपूर्ण रचनेची उंची सुमारे 85 फूट मानली जाते. या आतमधल्या गणपतीच्या मूर्तीवर दैनंदिन पूजा अर्चा होते. संपूर्ण रचना कॉन्क्रीटची असून तिचं वजन सुमारे 800 टन इतकं आहे. ही मूर्ती उभारण्यासाठी जवळपास 50 कुशल कामगारांनी सुमारे 18 महिने अथक प्रयत्न केले. ही केवळ एक विशाल मूर्ती नाही, चिन्मय संदीपनी आश्रमाचं मुख्य दैवत आहे. दररोज येथे वेदघोषासह पूजा आणि संध्याकाळी आरती केली जाते. गणपतीच्या मूर्तीच्या समोरच बसण्यासाठी बाग केलेली आहे आणि त्यामध्ये खुर्च्या टाकून लोकांना किंवा भक्तांना बसण्यासाठी सुंदर अशी जागा आहे. स्वतः गणेशोत्सव आणि संकष्टी चतुर्थीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी शांत वातावरण, हिरवागार परिसर आणि ध्यानासाठी योग्य अशी जागा आहे. पुणे बेंगळूर महामार्गावरून प्रवास करणारे अनेक जण या भव्य गणेशाचे दर्शन घेण्यासाठी इथे आवर्जून थांबतात. जर तुम्ही कोल्हापूरला किंवा या मार्गाने प्रवास करत असाल तर टोप संभापूर येथील या भव्य चिन्मय गणाधीशाचं दर्शन नक्की घ्या.